ओम शांती। आज आहे 1 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, दररोज विचार सागर मंथन कराल तर आनंदाचा पारा चढेल। चालता फिरता आठवण रहावी की आम्ही स्वदर्शन चक्रधारी आहोत। प्रश्न आहे, आपली उन्नती करण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, आपल्या उन्नतीसाठी रोज पोटामेल अर्थात कर्मांचा हिशोब ठेवा। तपासून पहा, आज संपूर्ण दिवसभरामध्ये कोणते आसुरी काम तर केले नाही ना। जसे विद्यार्थी आपले रजिस्टर अर्थात नोंदवही ठेवतात, तसे तुम्ही मुले देखील दैवी गुणांची नोंदवही ठेवा, तर उन्नती होत राहील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबांनी योग्यायोग्यला समजण्याची बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीच्या आधारे दैवी गुण धारण करायचे आहे। कोणालाही दुःख द्यायचे नाही, आपसामध्ये भावा बहिणीचे खरे प्रेम असावे, कधीही कुदृष्टी जाऊ नये। 2. बाबांच्या प्रत्येक आदेशाप्रमाणे चालून चांगल्या रीतीने शिकून आपणच आपल्यावर कृपा करायची आहे। आपल्या उन्नतीसाठी पोटामेल अर्थात कर्मांचा हिशोब ठेवायचा आहे। कोणी दुःख देणाऱ्या गोष्टी बोलत असेल तर ऐकून ऐकल्यासारखे करायचे आहे। आजचे वरदान आहे, ईश्वरीय सभ्यतेच्या संस्काराद्वारे प्रत्येकाच्या विशेषतांचे वर्णन करणारे पुण्य आत्मा भव। स्पष्टीकरण आहे, सदैव स्वतःला विशेष आत्मा समजून प्रत्येक संकल्प अथवा कर्म करा आणि प्रत्येकाची विशेषता पाहणे, वर्णन करणे, सर्वाप्रती विशेष आत्मा बनविण्याची, शुभ कल्याणाची कामना ठेवणे, हीच ईश्वरीय सभ्यता आहे। सभ्य आत्मे दुसऱ्यांनी सोडून दिलेली गोष्ट स्वतःमध्ये धारण करू शकत नाही। त्यामुळे नेहमी लक्षात रहावे की कोणाची कमजोरी अथवा अवगुण पाहण्याची नजर कायम बंद असावी। एकमेकांचे गुणगान करा, स्नेह सहयोगाच्या फुलांची देवाणघेवाण करा, तर पुण्यात्मा बनाल। स्लोगन आहे, वरदानाची शक्ती परिस्थिती रूपी अग्नीला देखील पाणी बनवते। ओम शांती।